मध्यंतरी 2 दिवस जाऊ दिल्यावर रात्री पलंगावर अंग टाकण्यापूर्वी शारदा रावसाहेबांना म्हणाली, दुपारी आरतीचा फोन आला होता. काय म्हणाली? आईला बरं नाही आहे, फ्ल्यू झालाय. तुझी सारखी आठवण काढतीये, 2 दिवस येऊन जा म्हणाली. मग काय सांगितलं तिला? मी म्हणाले तुझ्या दाजींचा विचार घेते आणि उद्या फोन करते. शारदा देवी, मी काही तुम्हाला इथे जखडून ठेवलेलं नाही आहे. माझ्याविषयी सासरवाडीच्या माणसांचा गैरसमज होईल. पारगावला 4-5 दिवस जाऊन या असं गेल्या महिन्यात सुद्धा मी 2दा म्हणालो होतो तुम्हाला. पण तुम्हाला सुनूला सोडून कुठेही जाणं नको वाटतं रावसाहेब. पण माहेर वर्ज्य करायचं नसतं. मायेच्या माणसांना तोडायचं नसतं. आईवडिलांच्या जीवाला काय वाटत असेल याचा विचार करा ना जरा. ठीक आहे, उद्या 10-11 वाजता जाते, 2-3 दिवस राहून येते. तुम्हाला कोणी बोल लावलेला मला नाही आवडणार. सुभानला न्या सोडायला. आणि हां, रिकाम्या हातानं जाऊ नका. गावातनं फळं, फरसाण, मिठाई आणि शहाळी घेऊन जा. आणखीन एक सांगायचं आहे. काय बरं? वाड्याच्या राखणदारीसाठी एखादा धडधाकट माणूस नेमायला हवा असं मी मागे एकदा तुम्हाला म्हणाले होते. हो, तुमची सूचना रास्त आहे. दिवसा कोणी खायला येत नाही, पण रात्रीची राखणदारी महत्त्वाची आहे. अचानक कशी काय आठवण आली तुम्हाला? 4-5 दिवसांपूर्वी ना गणाभाऊंकडे तुमच्या वयाचा एक धिप्पाड तरुण आलाय कामासाठी. पारगावचा आहे असं सांगतोय. माझी ओळखसुद्धा सांगतोय. माझ्या वडिलांकडे 3-4 वर्षांपूर्वी कामाला होता असंही म्हणतोय तो. तुम्हाला भेटला का तो? नाही नाही, सुमाताईंनी मला सांगितलं. तुम्ही गुऱ्हाळाकडे गेलात तर त्याला भेटा, खात्री करून घ्या. विश्वासू वाटला तर येत्या 1 तारखेपासून त्याची नेमणूक करायला कारभाऱ्यांना सांगा. माणूस तुमच्या माहेरचा आहे म्हणताय ना? माझं माहेर म्हणजे काही रामराज्य नाही रावसाहेब. कुणावरही आंधळा विश्वास ठेवू नये या मताची आहे मी. रावसाहेब गालात हसत म्हणाले, उत्तम प्रकारे पोहायला शिकलाय देवी. उद्या काही जमणार नाही, पण परवा दुपारी जाईन मी गुऱ्हाळाकडे. का, उद्या काही महत्त्वाचं काम आहे? महत्त्वाचंच आहे. आपल्या नव्या पेठीतली बखळ हिरो होंडा शोरूमसाठी 11 वर्षाच्या करारानं भाड्यानं द्यायची आहे. त्या कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांबरोबर उद्या हॉटेल डायमंडमध्ये मीटिंग आहे. रावसाहेब, आपली जीप खूप जुनी झाली हो. तुमच्यासाठी आता एखादी चांगल्यापैकी कार घ्या की. घेऊ दिवाळीच्या पाडव्याला तुमच्या पसंतीनं. आणखीन काही राहिलं असेल तर? नाही रावसाहेब. लागोपाठ 3 रात्री निर्जळी गेल्या आहेत. उद्यापासून पुन्हा 2-3 रात्री सुन्या जाणार आहेत. लाईट घालू? देवी, तुमची मान्यता असेल तर आजची रात्र लाईटच्या प्रकाशात साजरी करावी असं मनात आलंय. मी तुम्हाला कधी कशाला नाही म्हणाली आहे का? देवी, संसाराचा गाडा सुरळीतपणे चालण्यासाठी एकमेकांच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नसतो, म्हणून तर मी माझं व्यक्तिगत मत कधी दुसऱ्यावर लादत नाही. सदाचार, सहकार आणि सचोटी या त्रिसूत्रीचा माणसानं अंगीकार केला ना की मनाला फार शांती मिळते, समाधान मिळतं. तुमच्याकडून एक धडा रोज गिरवायला शिकतेय मी. भाग्यवान आहे मी. वस्त्रांची बंधनं दूर करत शारदा कौतुकानं म्हणाली. तुमचा हा लोभसवाणा खजिना अनेकदा डोळे भरून पाहिलाय, पण मनाचं समाधान होत नाही देवी. नव्याची नवलाई अजून संपली नाही का रावसाहेब? संपली असावी असं मला उगाचच वाटत होतं म्हणायचं. एखादं अपत्य झाल्याशिवाय नवलाई संपत नाही देवी. शारदाने मग विषय वाढवला नाही. पापण्या फडफडवत ती रावसाहेबांना म्हणाली, रावसाहेब, 11 वाजून गेले असतील. हा खेळ चालू ठेवायचा 12 वाजेपर्यंत तुमचा आग्रह असतो देवी, नाही का? दुसऱ्या दिवशी शारदा ठीक 12:15 वाजता पारगावात पोचली होती. लेकीला अनपेक्षितपणे आलेलं बघून सावित्रीबाईंचं काळीज सुपा एवढं झालं होतं. तिच्या मुखकमलावरनं ममतेनं हात फिरवत त्याने विचारलं, अगं, आधी फोन तरी करायचा. अशी कशी काय अचानक आली? तुमच्या आठवणींनी सकाळी माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. रावसाहेबांनी लगेच गाडी काढायला सांगितली. मला म्हणाले, जा 2-3 दिवस माहेरी जाऊन ये. आम्हाला अगदी सोन्यासारखा जावई मिळाला बघा अक्का. लय चिंता वाटत होती ग तुझी.
उदापूरच्या मावशीची कृपा समजाई, शोधूनही असा जावई मिळाला नसता तुम्हाला. हां, पण तू सुनंदाला घेऊन यायला पाहिलं होतं बघ. आता मी दिवाळ सणाला आले ना, की तिला घेऊनच येणार आहे. बरं हात-पाय धुवून घे, तुझ्यासाठी केशर टाकून कपभर दूध गरम करते. आई अगं जेवायची वेळ होतेली आहे. अगं जेवायला अजून अर्धा पाऊण तास लागेल अक्का. सकोला 2-3 चपात्या लाटाय सांगते, भजी काढायला सांगते, कीस तळायला सांगते. भजी कसली आहे? काय आता डाळ कांदा केलाय, कढी केली. मग सखू मावशीला झटपट उरकायला सांग, मला भूक लागली आहे. का गं बाया, सकाळी नाश्ता नाही केला का? नाही ना, इच्छाच नाही झाली. असं म्हणून शारदा मनाशी हसत न्हाणीकडे गेली. दूध घेताना तिने आईला विचारलं, बाबा मळ्यात गेलेत काही? काय आता मळ्याला वाहून घेतलंय त्यांनी. प्रकाश पण त्यांच्या मागोमाग मळ्याकडेच गेलाय बघ. काय काय कामं चालू आहेत? काय वांगी टमाट्याची तोडणी आहे, कोबीची लागवड आहे, भुईमुगाची काढणी आहे. पारू मामीचा पाय काय म्हणतोय? हां, तिला आता कोबड्याच्या आधारानं चालता यायला लागलंय. तुला 2-3दा विचारलं तिने. उद्या परवा तिला भेटून ये बाई. मनाजोगता कौल मिळाला. शारदा खुश झाली आणि म्हणाली, अगं उद्या सकाळी नाश्ता केल्यावर जाईन मी तिला भेटायला. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता केल्याबरोबर शारदा पारूमामीला भेटण्याच्या निमित्तानं मळ्याकडे गेली. पारूमामी ही मळ्यात काम करणाऱ्या रंगामामा नावाच्या शेतमजुराची बायको. शारदाचे पारूमामीशी जिवलग मैत्रिणीच्या वर जिव्हाळ्याचे संबंध. शारदा भेटायला आलेली बघून अंगणात बसलेली पारूमामी आनंदून म्हणाली, भया माहेरी कधी आला अक्कासाहेब? आले काल दुपारी. पाय काय म्हणतोय? आता बरा आहे की. काय हळूहळू कोबड्याच्या आधारानं चालायला यायला लागलं बघा. अहो बसा की. अगं बसायलाच आली आहे. बरे आहे ना तुम्ही? अहो रोज सकाळ संध्याकाळ आठवण येते बघा तुमची. खूप सुखा समाधानात आहे मी मामी. लय बड्या घरच्या मालकीन झाला तुम्ही. फार सज्जन सुंदर राजबेंडा नवरा तुम्हाला मिळाला म्हणून आम्ही सगळे नोकर चाकर मंडळी यांना लय खुश झालो बघा अक्कासाहेब. आईवडिलांची पुण्याई माझ्या कामी आली मामी. चला घरात जाऊ, तुमच्या आवडीचे खारे शेंगदाणे करते मी. घरात गेल्यावर शारदा म्हणाली, मामी पोटात फारशी जागा नाही आहे, मी दहीवडे खाऊन आली आहे. फक्त मुठभर शेंगदाणे खारे करात, तोपर्यंत मी पाठीमागे जाऊन येते. विळा कुठे सांगाल? विळा कशाला? थोडी पोटदुखी सुरू झाली आहे. पाठीमागे ओढ्याच्या काठी एक वेलवर्गीय वनस्पती आहे. तिच्या मुळ्यांचा रस पोटदुखीवर फार गुणकारी आहे असं आमच्या मुकादमानं 2दा सांगितलं. वनौषधींची फार माहिती आहे बरं त्यांना. मी त्या मुळ्या घेऊन येते. अंगणातल्या दगडी चौरंगावर मुळ्या वाटून रस गाळून घ्यायचा आहे. मुळ्या वाटायला जमेल ना तुम्हाला? आता बसल्या जागेवर समज करता येत आहे मला अक्कासाहेब. रस काय तुम्ही हिथंच घेणार का? नाही 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 मामी, मी बाटली आणली आहे, तिच्यात भरून नेणार रस. कारण त्यात आणखीन 2 पावडरही मिसळायचे आहेत. त्यानंतर 2 दिवसांनी सलग 3 दिवस अनुशापोटी सकाळी चमचाभर ते मिश्रण घ्यायचं आहे. शारदा विळा घेऊन मागच्या ओढ्याकडे गेली. ओढ्याकाठी कण्हेरीची 15-20 झुडपं होती. पुरामुळे 2-3 झुडपांच्या मुळ्या उघड्या दिसल्या, त्यामुळे तिला फारसे प्रयास पडले नाहीत. अवघ्या 10 मिनिटात मुळ्यांचे पासाभर तुकडे घेऊन ती पारूमामीकडे गेली. मुळ्या पाहून पारूमामीनं विचारलं, अक्कासाहेब, अहो या कण्हेरीच्या मुळ्या तर नाही ना? नाही हो, कण्हेरीचा रस पिऊन मरायचं नाही आहे मला. अक्का खारे शेंगदाण्याबरोबर प्यायला कपभर चहा? नाही नाही, चहा नको मामी, फक्त एका बशीत शेंगदाणे द्या. शेंगदाणे खाऊन झाल्यावर त्या अंगणात गेल्या. पारूमामीनं मुळ्यांचे तुकडे चौरंगावर ठेचले, दगडानं बारीक वाटले. एका धडप्यात सारं वाटण घेऊन पिळताच रसानं 50 मिलीग्रॅमची बाटली गळवट भरली. आता बास मामी, आणखीन पिळू नका, चिक्कार झाला हा रस. साबणाने हात चांगले धुवा, चौरंगसुद्धा स्वच्छ धुवून टाका. मी आतून साबण आणि पाण्याची बादली घेऊन येते. साबण कुठे आहे? साबण होय, त्यो काय नहानीतल्या कोनाड्यात हाय तिथं साबण. दुसऱ्या दिवशी दुपारी ओसरीतल्या कापसाच्या मौशार बैठकीवर बसून शारदा आईबरोबर बोलत होती. बोलता बोलता सावित्रीबाई एक आठवण येऊन लेकीला म्हणाल्या, अक्का, अगं नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी ती फुली तुला भेटायला आलती. कोण फुली? अगं ती वाडाऱ्याची फुली ग.
आपल्याकडे भिवा वाताना, त्याची बायको. पण ती तर त्याच वेळी भिवाला सोडून कायमची माहेरी निघून गेली होती. अगं ते माहिती मला. पण आत्ता तिच्याबरोबर 50शीच्या घरातली एक काळी सावळी वैदवाडीतली वैदीन पण होती. हे ऐकलं आणि शारदा हादरली. तिने आईकडे पुन्हा रोखून बघत विचारलं, त्या मला कशाला भेटायला आल्या होत्या? अगं मी विचारलं की त्यांना, पण त्या बोलल्याच नाहीत. नागपंचमीच्या सणाला तू माहेरी आली असशील म्हणून आलत्या त्या. मग फुलीला भिवाचा ठाव ठिकाणा विचारला नाहीस का? विचारला, माहीत नाही म्हणली ती. त्या काही काम मागायला तर आल्या नव्हत्या ना? त्यांनी काम मागितलं असतं ना तरी मी त्यांना काही कामावर घेतलं नसतं बघ. त्या दोघी काय मला चांगल्या चालीच्या नाही वाटल्या. पण मला सांग, अशा रांडांशी तुझा काय संबंध आहे? आई अगं, उगच काहीही तर्कवितर्क नको करू ग. मी फक्त फुलीला ओळखते. तिच्याबरोबरची ती वैदिण कोण, कुठली, कोणाची ते काही माहिती नाही मला. असं म्हणून विषय थांबवण्यासाठी शारदानं झोपण्याच्या बहाण्यानं गादीवर अंग टाकलं. अक्का झोपणार आहे का तू? हो, डोळे जड झालेत, पडते मी तासभर. पाणी आणून ठेवू? नाही नको, पंख्याचं बटण चालू कर आणि जा. पारगावात 3 मुक्काम करून चौथ्या दिवशी शारदा दुपारी 2च्या सुमाराला कारगावला परतली. भिवाच्या तावडीतून सुटकेचा मार्ग सापडल्यामुळे ती बरीचशी टेन्शनमुक्त झाली होती. पापपुण्याचा विचार तिच्यासाठी महत्त्वाचा नव्हता. कर्मदरिद्री सामान्य माणसानं पापपुण्याचा विचार करायचा असतो असं तिचं काहीसं मत होतं, प्रांजळ, परखड. हातपाय धुतल्यावर भोजनगृहात भावाबरोबर चहा घेताना तिने गीताईंना विचारलं, रावसाहेब कुठे गेलेत गीताई? अगं सरकारी दवाखान्यामागच्या बखळीत बांधकाम चालू केलंय ना. 1 वाजता जेवले, लगेच वाड्यातनं बाहेर पडले. नव्या पेटीतली बखळ एका कंपनीला द्यायची होती शोरूमसाठी, त्याचं काय झालं कळलं? हो, दिल्याचं समजलंय, बाकी नाही बाई. अच्छा, सुनू झोपली आहे का? नाही, सदाबरोबर साधना दीदीकडे गेली आहे. आई कुठे गेली आहे, कधी येणार आहे, मला का नेलं नाही तिने, सकाळपासनं 6 आणखी प्रश्न विचारत होती. भावाला निरोप दिल्याबरोबर शारदा पाठीमागे गेली. ऑफिसच्या दारात खुर्ची टाकून भिवा बसलेला दिसला. मग ती साधनाच्या खोलीकडे जाण्याऐवजी ऑफिसकडे वळली. तिला ऑफिसकडे येताना बघून भिवा झटकन खुर्चीतनं उठला, मान झुकवून म्हटला, पारगावून कधी आला अक्कासाहेब? तासभर झाला असेल. तू कसं काय इथे? जाधव साहेबांनी बोलिवलं होतं. कामाचं नक्की झालं का? हा अक्कासाहेब. कधीपासून? 1 तारखेपासनं. रात्री 9 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत. आणि पगाराबद्दल? साल अखेरपर्यंत 5,000 महिन्याला, नंतर 6,000, वर्षातनं 2 ड्रेस. उद्या वाड्याच्या बाहेर वॉचमनसाठी एक छोटी खोली बांधायची. रखवालदारी प्रामाणिकपणे करशील ना? जातीवंत वाडारी अक्कासाहेब मी. इमान नाही सोडणार. शब्द दिलाय मालकाला. तुझ्यासाठी वाड्याचा दरवाजा बंद असणार आहे. महत्त्वाच्या कामाशिवाय उघडला जाणार नाही. झोपायचं नाही. मालकाने सगळं समजून सांगितलंय अक्कासाहेब. कारभाराने तर निस्त्यात तंबीव नाही भागवलं, 5 धारण बसवली. कारभारी फार कडक शिस्तीचे आहेत. ते सांगतील त्याप्रमाणे वागलास तर तुझा इथे निभाव लागेल. त्यांची तक्रार तुमच्यापर्यंत येणारच नाही अक्कासाहेब. गणाभाऊंनी तुझी प्यायची सोय केली ना? काय रोज फक्त एकच चपटी देतात. तुला पिण्यासाठी इथे आसरा नाही मिळालेला. प्रमाणात प्यायची. प्रमाणापेक्षा जास्त पिऊ लागलेलं रावसाहेबांना किंवा कारभाऱ्यांना दिसलास, लगेच इथनं हाकालपट्टी होईल. नाही हो, मी प्रमाणापेक्षा जास्त नाही पिणार अक्कासाहेब. तुम्ही तुमच्या सासऱ्यांच्या त्या बाटल्या, लक्षात आहे माझ्या. पण सासऱ्यांच्या कपाटाची चावी रावसाहेबांकडे असते. त्यांच्या नकळत मला ती काढून घ्यायला लागेल. त्यामुळे घाई करता येणार नाही. तू कामावर आल्यानंतर 8-10 दिवसांनी कपाटातली रोज 1-1 बाटली बैठकी शेजारच्या देवघराच्या खिडकीतनं मी तुला देत जाईन. चालेल की अक्कासाहेब. कारभारी कुठे गेलेत? ते गावात गेलेत. मालकांचा फोन आला त्यांना, म्हणून मग मला इथं बसायला सांगून गेले.
एक सांगून ठेवते हा भिवा, मी बाटल्या देतीये हे कोणालाही कळता कामा नये, गणाभाऊंना सुद्धा. चोरीचा मामला असल्यामुळे मी दिलेली बाटली कोणाला दिसता सुद्धा कामा नये, लक्षात राहील? हा अक्कासाहेब, आपल्या भेटीबद्दल कोणाला काही सांगायचं नाही. किती सूचना द्यात आहे अक्कासाहेब, एवढा काही येडा खोळा आहे का मी? तू किती शहाणा आहेस ते मला माहिती आहे. माझ्या भविष्याचा प्रश्न आहे म्हणून राहून राहून तुला बजावून सांगावं लागतंय. आणखीन काय सांगायचं बाकी आहे का? फक्त एक राहिलंय. सांगून टाका की मग. फुली तुला सोडून का निघून गेली होती? तिला माझ्या वर्तणुकीचा संशय आला होता. मुक्तीने ठिणगी टाकली असन असा माझा अंदाज आहे. ठीक आहे, जाते मी. माझी मुलगी साधना दीदीकडे आली आहे. तिला वाड्यात घेऊन जायला आले होते. तू दिसलास म्हणून इकडे वळावं लागलं. कोण साधना दीदी? माहिती नाही? कारभाऱ्यांच्या बायकोचं नाव आहे साधना. शेजारीच राहतेत ना कारभारी? हो. असं म्हणून ती माघारी वळली. सुनू सुनू करत कारभाऱ्यांच्या खोलीत शिरले. आतल्या खोलीत सुनंदाला मांडीवर घेऊन साधना बसली होती. आईचा आवाज ऐकता सुनंदा साधनाच्या मांडीवरनं उठली, धावत बाहेरच्या खोलीत आली आणि आईच्या पायांना मिठी मारून बोबड्या सुरात म्हणाली, कुठं गेला होता आई? अगं, मी माझ्या आईला भेटायला गेले होते बाळा. तिला उचलून घेत शारदा म्हणाली. का बलं? माझ्या आईला बरं वाटत नाही. आजाली आहे? हो. मग मला का नाही नेलं? मी दिवाळीला तिकडे गेले ना की तुला नेणार आहे. हां, पण तुमच्याबरोबर गट्टी फू करायची याचं बाबा म्हणले. नाही बाबा, आईबरोबर कोणी गट्टी फू करत नाही. शहाणी आहेस ना? अक्कासाहेब, आत या ना. बसायला पाठ मांडत साधना आपलेपणानं म्हणाली. मी चहा घेऊन आली आहे साधना. अक्कासाहेब, चहा नाही करणार, कॉफी करते, या. साधनाने फार आग्रह केला त्यामुळे शारदाला नाही म्हणता आलं नाही. सुनंदाला खाली न उतरवता ती आत पाटावर जाऊन बसली. किचन ओट्याकडे जात साधनानं विचारलं, पाणी देऊ अक्कासाहेब? नाही, नको. सुनू, दूध पिनान? नाही पिनान. आई, खाऊ आणला ना? आणला. हां, बल्फी आणली आहे, केली आणली आहे, सफरचंद आणलं आहे. सप्टेंबर महिन्याची 19 तारीख होती. दसऱ्याचा सण 4-5 दिवसांवर आला होता. संध्याकाळचे 6 वाजायला आले होते. गोविंद बागेत गणाभाऊ शेजारी राहणारा सखाराम नावाचा शेतमजूर गुऱ्हाळाकडनं धावत धावत वाड्याकडे आला. जाधवसाहेब ऑफिस बंद करायच्या बेतात होते. दम लागलेल्या, धापा टाकत घामेजलेल्या सखारामला बघून जाधवसाहेब हादरून गेले. त्यांनी धडधडत्या काळजानी सखारामला विचारलं, काय भानगड आहे सखाराम? अहो, त्यो वाड्याची रखवालदारी करणारा भिवा. भिवा? काय झालं? साहेब, अहो, त्यो भिवा गुऱ्हाळाच्या शेडमध्ये मरून पडलाय साहेब. काय सांगतो? हा ना साहेब. अहो, चुलीवर चहा ठेवून सुमाताई रोजच्या प्रमाणे भिवाला चहासाठी बोलवायला गेलते. 2-3 हाका मारल्या त्यांनी, ओ नाही दिली म्हणून त्या जवळ जाऊन हलवायला लागल्या तर. आणि तू कुठं होता त्यावेळेला? अहो, मी आणि मारुती कोबीच्या फाडातनं खोल्यांजवळ आलतो. सुमाताई मोठ्यानं वरडताच आम्ही गुऱ्हाळाकडे गेलो पळत. काही किडूक बिडूक नाही ना चावलं त्याला? नाही साहेब. किडूक चावल्याची शंका आल्यामुळं मारुतीनं त्याच्या हातापायाची तपासणी करून बघितली. मग भिवाला मरण कशामुळे आलं असावं म्हणायचं? जाधवसाहेब शंकित चेहऱ्यानं विचार करत म्हणाले, अहो, तो भिवा 1 नंबरचा बेवडा होता साहेब. रोज 1 बाटली लागायची त्याला. मला तर वाटतं दारूनी त्याचा घात केलेला असणार. रावसाहेब आहेत का बघ बरं. नसतील आले तर त्यांना आणायला जायला पाहिजे. सखाराम मागच्या दारानं गळ्यातल्या ओपरण्यानं घाम पुसत वाड्यात शिरला. शारदा तुळशी वृंदावनाजवळ बसली होती. सखारामने तिला विचारलं, मालक आलेत का अक्कासाहेब? नाही आहेत का? अहो, आपल्या गुऱ्हाळात एक वाईट घटना घडली हो. घाबरल्याचा आव आणून ताडकन खुर्चीतनं उठत शारदानं सखारामला विचारलं, काय घडलंय? अहो, त्या गुऱ्हाळाच्या शेडमध्ये तो भिवा नाही का भिवा,
तो भिवा मरून पडलाय. काय? भिवा मरून पडलाय? कशामुळे? अहो तो रोज दारू प्यायचा. दारू त्याच्या काळजाला लागलेली असणार. शारदा मटकन खाली खुर्चीत बसली. तोंडावरनं पदर फिरवत म्हणाली, बाई ग, आखरीतच घडलं म्हणायचं. असं घडायला नको होतं रे सखाराम. गीताई रसोईत होत्या. शारदाचा आवाज ऐकून त्या बाहेर आल्या. जवळ आल्यावर सखारामनं त्यांना दुर्घटनेची माहिती दिली. त्याबरोबर गीताई म्हणाल्या, रावसाहेबांना ताबडतोब कळवायला पाहिजे अक्कासाहेब. हो, ते बहुतेक शांतीशेठच्या ऑफिसमध्ये असतील. बघते फोन करून. नसतील तर जाधवसाहेबांना पाठवते गावात. शारदा घाईघाईनं बैठकीच्या खोलीकडे गेली. फोन जवळच्या डायरीत शांतीशेठचा फोन नंबर होता. नंबर फिरवताच पहिल्या प्रयत्नात फोन लागला. शांतीशेठ म्हणाला, हॅलो, श्रीराम कन्स्ट्रक्शन. मी अक्कासाहेब देशमुख बोलतेय. बोला. रावसाहेब आहेत का? आहेत. वाड्याकडे यायला निघालेत. त्यांच्याकडे द्याल का फोन? हा. हॅलो हॅलो रावसाहेब, मी शारदा बोलतेय. बोला देवी. वाड्याकडे यायला निघालोय मी. रावसाहेब, आपल्या गुऱ्हाळात एक वाईट घटना घडली आहे. वाईट घटना? कसली? अहो, रखवालदारी करणारा भिवा गुऱ्हाळाच्या शेडमध्ये मरून पडलाय. रखवालदार भिवा? कसं शक्य आहे? दारू पिऊन मेला असावा असं सखाराम सांगतोय. त्याला दारूचं व्यसन होतं हे माहिती होतं का तुम्हाला? नाही रावसाहेब, सखारामच्या बोलण्यात आलं. बायको सोडून गेली ना त्याची, त्यामुळे त्याची मनस्थिती बिघडलेली असावी. पण तो भिवा गावात तर येत नव्हता. दारू कोण पुरवायचं त्याला? गणाभाऊ शिवाय दुसरं कोण पुरवणार? दिवस मावळलाय, झटपट हालचाल करायला पाहिजे. गणाभाऊ गोत्यात येऊ नये रावसाहेब. माझ्याही मनात तोच प्रश्न आहे. तुम्ही इकडे येताय का? आधी पोलीस स्टेशनला खबर द्यायला पाहिजे देवी. हे प्रकरण आपल्याला विनाकारण मनस्ताप तर नाही ना देणार? काही सांगता येत नाही. पोलीस केसही. सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्याखेरीज आपल्याला भिवाच्या प्रेताची विल्हेवाट लावता येणार नाही. मी फार घाबरली आहे रावसाहेब. काही कारण नाही चिंता करायचं. आपल्याकडे भिवा कामाला होता. आपण त्याला मारून टाकलाय का? आपला काय संबंध त्याच्या मरणाशी? नाही नाही, पोलीस स्टेशनला खबर द्यायची आहे ना. आपल्या पोलीस स्टेशनचे फौजदार शेळके साहेब आपल्या नात्यातले आहेत. त्यांचा माझा चांगला परिचय आहे. आधी फोनवरनं सल्ला घेतो त्यांचा. आपल्याला ते विनाकारण मनस्ताप देणार नाहीत. काय घडतंय लगेच आम्हाला कळवाल ना? कळवतो, पण दिरंगाई करून चालण्यासारखी ही बाब नाही आहे. रावसाहेबांनी लगेच पोलीस स्टेशनला फोन लावला. शेळके साहेबांनी विचारलं, कारगाव पोलीस स्टेशन, कोण बोलताय? मी प्रतापराव देशमुख. अरे रावसाहेब बोला की, काय सेवा? साहेब, आमच्या गोविंदबागेत संध्याकाळी 6च्या दरम्यान एक वाईट घटना घडली आहे. तुमचा सल्ला घ्यायला फोन केला. हाय, कुठं तुम्ही? मी शांतीशेठ सारडांच्या ऑफिसात. काय घटना घडली, जरा विस्तारानं सांगा. शेळकेसाहेब, मी गेल्या 1 तारखेपासून आमच्या वाड्याच्या राखणदारीसाठी भिवा वडारी नावाच्या 30च्या दरम्यानच्या तरुणाला राखणदार म्हणून नेमला होता. भिवा माझ्या सासरवाडीचा होता. शिवाय माझ्या सासऱ्यांकडे 5-6 वर्षे शेतमजूर म्हणून काम करत होता. 4 वर्षांपूर्वी कसल्याशा कारणावरनं त्याचं बायकोशी बिनसलं होतं. ती त्याला कायमची सोडून माहेरी निघून गेली. म्हणून मनस्थिती बिघडल्यामुळे त्यांनी सासऱ्याकडचं काम सोडलं. पारगावात चित्तरमेना म्हणून गेली 3-4 वर्ष आपल्या तालुक्यात भटकत भटकत शेवटी तो माझ्याकडे आला. त्याला दारूचं व्यसन जडल्याचं मला माझ्या सौभाग्यवतीला माहिती नाही. परिचयाचा माणूस म्हणून आम्ही त्याला ठेवून घेतला. रात्रभर राखणदारीची ड्युटी करून गुऱ्हाळाकडे जायचा. आमच्या मुकादमाकडे 2 वेळा जेवायचा. दिवसाचा गुऱ्हाळ शेडमध्ये तो झोपायला जायचा. आज संध्याकाळी मुकादमाची बायको त्याला चहासाठी उठवायला गेली तर तिला तो भिवा मरून पडलेला आढळला. मारुती नावाच्या शेतमजुरानं त्याचं सर्वांग तपासून पाहिलं. त्याच्या अंगावर त्याला साधा ओरखडाही दिसला नाही. दारू त्याच्या काळजाला लागली असावी असा गुऱ्हाळाजवळ राहणाऱ्या सगळ्या शेतमजुरांचा कयास आहे. तुम्हाला कुणाचा इतर कशाचा संशय? नाही हो साहेब. भिवाला माझ्याकडे येऊन 1 महिनासुद्धा नाही झालेला. पोस्टमार्टेम करून घ्यायचं का रावसाहेब?
दारूशिवाय दुसरं काही हाती लागणार नाही साहेब. आक्षेप घेणारं कोणी नाही आहे आणि वेळही खूप झाला आहे. पण तुम्हाला तसा अर्ज उद्या पोलीस स्टेशनला द्यावा लागेल. उद्या सकाळी मी स्वतः अर्ज द्यायला येईन पोलीस स्टेशनमध्ये. ठीक आहे. मळ्यातल्या एखाद्या सुरक्षित ठिकाणी प्रेताला अग्निडाग द्यायला हरकत नाही. आभारी आहे. आभाराची गरज नाही रावसाहेब. विनाकारण त्रास ओढवून घेणं नको म्हणून निर्णय घेतोय मी. माणसाचा मृत्यू ठरलेला असतो. मृत्यूचं कारण विधिलिखित असतं. भिवा बायकोच्या वियोगानं 3-4 वर्ष बेवारशासारखा कारवार तालुक्यात भटकत होता आणि शेवटी मरायला रावसाहेब देशमुखांच्या वाड्याकडे आला होता. तो कितीही नाही म्हणाला तरी त्याच्या डोक्यातनं शारदाचं वेड पुरतं नाहीसं झालेलं नसणार. तिचं खूळ त्यांनी डोक्यातनं काढून टाकायला पाहिजे होतं. पण गोरगरीब सामान्य माणसांनी थोरामोठ्यांच्या नादी लागायचं नसतं. स्वतःची अवकात बघून पाय पसरायचे असतात. परिणामांचा विचार करून त्यांच्याशी संबंध ठेवायचे असतात. शारदाच्या सौंदर्यानं, तिच्याकडच्या दौलतीनं भिवाला भुरळ घातली होती. स्वतःच्या दुबळेपणाचा, लाचारीचा त्यांनी विचारच केला नव्हता. लग्नाच्या बायकोशी प्रतारणा करून त्यांनी व्यभिचाराचा मार्ग पत्करल्यामुळे, विचारांना, विवेकाला गुंडाळून ठेवल्यामुळे त्यांनी स्वतःहून हे मृत्यूला निमंत्रणच दिलं होतं. शारदानं धमकावून सुद्धा मृत्यूला मिठी मारायला तो कारगावात आला होता. विधिलिखित यालाच म्हणतात. दिवा धडधाकट होता, मेहनती होता, आळशी नव्हता. त्याला स्वतःच्या अन्न वस्त्र निवाऱ्याची इतर कुठेही सोय करता आली असती. चूक मान्य करून बायकोची मनधरणी करता आली असती. पण जे अटळ होतं ते घडणार होतं. त्यामुळे तो वाड्याकडे आला. शारदाला पुन्हा अंगाखाली घ्यायचा वेडा विचार त्याच्या मनात घर करून बसला असणार. अशा प्रकारे त्याच्या प्रारब्धात गोविंद बागेतल्या गुऱ्हाळात त्याचा मृत्यू ठरलेला होता. वाट चुकल्याचं लक्षात आल्यानंतर सामान्य माणसानं पुन्हा आडमार्गाचा अवलंब करायचा नसतो. भिवा फार मोठी चूक करून बसला होता. गावातून रावसाहेबांचा फोन येईपर्यंत शारदाच्या जीवात जीव नव्हता. व्यभिचाराच्या काळ्या भूतकाळावर कायमचा पडदा टाकण्यासाठी आणि उद्याच्या भविष्यकाळाला निरंतर सुरक्षित ठेवण्यासाठी तिने नाईलाजास्तव अशा प्रकारचा अघोरी मार्ग पत्करला होता. म्हणूनच रावसाहेबांनी पोलीस स्टेशनचं नाव काढताच तिचं धाबं दाणाणलं होतं. जर भिवाचं प्रेत पोस्टमार्टेमसाठी नेण्यात आलं तर त्याच्यावर दारूतून विषप्रयोग झाल्याचं सिद्ध होणार होतं आणि मग प्रकरण आपल्यापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात आलं आणि ती घाबरली. फोनच्या प्रतीक्षेच्या अर्ध्या पाऊण तासात शारदाच्या मनात जे स्वतःच्या दुराचाराचं तुफान माजलं होतं त्याने तिच्यावर उन्मळून पडायची पाळी आली होती. तिचं मस्तक बधीर झालं होतं. निर्णायक वेळ येऊन ठेपल्या कारणानं तिने केलेल्या चुकांचं मोल तिला उद्याचा काळा अंधार दाखवायला लागलं होतं. रावसाहेबांचा फोन आला. फौजदार साहेबांनी भिवाच्या प्रेताची नदीकिनारी अग्निडाग देऊन विल्हेवाट लावावी हे सांगितलंय. हे जेव्हा शारदाला रावसाहेबांच्या तोंडून ऐकायला मिळालं तेव्हा तिच्या काळजातली जीवघेणी धडपड थांबली. रावसाहेबांनी तिला बदफैलीच्या कलंकापासून वाचवलं होतं. तिचा भविष्यकाळ तिच्यावर दुराचाराचे कसलेही शिंतोडे उडवून न देता त्यांनी सुरक्षित ठेवला होता. म्हणून ती नवऱ्याची कायमची ऋणी झाली होती. रावसाहेबांच्या या उपकाराचं मोल ती करू शकत नव्हती. परमेश्वराचे मनोमन आभार मानून तिने रावसाहेबांना विचारलं, तुम्ही भिवाच्या अंत्यविधीला जाणार नाही? नाही जाणार का म्हणून विचारू नका. तासाभरानं येईन मी. कारभारी जवळ आहेत का तुमच्या? त्यांच्याकडे फोन द्या. हां बोला की रावसाहेब. फोनचा रिसिव्हर कानाला लावून जाधव म्हणाले, जाधव साहेब माझ्या येण्याची वाट न बघता तुम्ही ट्रॅक्टर घेऊन गुऱ्हाळाकडे जा. आपल्याकडे गोवऱ्या सरपण भरपूर आहे. नदी किनारी आपल्या इंजिन खोली मागच्या मोकळ्या जागेत गणाभाऊंच्या हस्ते भिवाच्या प्रेताला अग्निडाग द्या. संशयाला जागा नसल्यामुळे फौजदार साहेबांनी प्रेताची चिरफाड न करता अंत्यविधीसाठी परवानगी दिली आहे. चिंता करायचं कारण नाही. विनाकारण कोणी धचा मा करू नये म्हणून दिरंगाई करू नका. फक्त या घटनेची वाच्यता गावात होणार नाही याची दक्षता घ्यायला सगळ्यांना सांगा. जर कुणाकडून याविषयी अपप्रचार झाला तर मी राहीन बाजूला. तुम्ही सगळी मंडळी कामाला लागाल. ठीक आहे रावसाहेब. जातो मी पाठीमागे आणि करून टाकतो ते काम. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात पोपटराव भसे लिखित रावसाहेब ही कादंबरी. आज या कादंबरीचा 8वा भाग तुम्ही ऐकलात. 9वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.